15 एकर ऊस लावला आहे घराच्या पत्र्यावर. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शेगाव येथे बालाजी शिंदे यांनी घराच्या पत्र्यावर 15 एकर ऊस लावला असून चुलीत मोटर बसवली आहे, तर भिंतीला भोग पाडून घरात पाणी सोडल्याची माहिती दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक शत्रूच्या गोटात शिरून वेषांतर करून गुप्त माहिती काढत होते व त्यांच्याच पिढीतील आजचे बहुरूपी लोकांचे मनोरंजन करून आपली उपजीविका करीत असून धाराशिव येथून भटकत भटकत येऊन जत तालुक्यातील शेगाव येथे गेल्या 20 वर्षापासून राहिलेले बहुरूपी बालाजी शिंदे आपल्या बहुरूपी स्टाईलमध्ये बोलत होते. शासनाने आमच्या भटक्या समाजाला राहण्यासाठी कायमची जागा देऊन आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी भरघोस मदत करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. पाहूया बहुरूपी पोलीस निरीक्षक काय म्हणाले ते. त्यांनी यावेळी लग्नाचे आमंत्रण दिले असून ऐकूया लग्नाचे कार्यक्रम. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठे महांकाळ. बाजीराव सिंगमाला साहेबांना घेऊन जायचं आहे. परवा गाड्याचा पाठला करता बैलगाडी घेऊन गाडी सापडली नाही का नाही, त्याकरता 2 पुले 40 गाड्या 3 हवालदार आणल्यात. दिवसा गाड्या पळवत आहेत, रस्त्याला खडं पडल्यात. मग आता हवालदारी करू का फौजदारी करू का? त्यांना सांगितलं 2 नंबर बंद करा, 3 नंबर चालू ठेवा. धरलं पकडलं मला फोन लावा लगेच. आपला नंबर 9617 हागंद्रेत उतरा. माझी बी कालच बदली झाली बायकोच्या हाताखाली. बिन पगारी फुलाधिकारी दंगल पेटलो चालू करी. मला बी काय कमी ना होता. काल 15 एकर उसलावला पत्र्यावर. चुलीत मोटर बसले, भितला बरोबर पडलाय, पाण्या का घरा सोडले. ड्युटी चालू, पगार बंद. माझे बी सासऱ्याचं लग्न आहे. आता मेवणीचा जावळ आहे, इनीचा गोंधळ आहे. जेवाला चांगले केलं आहे. मिठाचं लाडू, शॅम्पूला पोळ्या, ढॅकण्याची उसळ आहे. डालगावला लग्न आहे, आरेवाडीला जेवण आहे, पाणी प्यायला कुंभारीला यायचं, हात धुवायला जतलायचं. मोठा कार्यक्रम ठेवला आहे. आयर बी आणला सगळ्यांना. शेजारणीला पातळ, तुम्हाला वाकळ. लग्न माझ्याकडं, खर्च तुमच्याकडे आहे. आणि कुणी धरला पकडला लगेच मला फोन लावायचा. मी आतमध्ये आहे. जिल्ह्यात कुणालाच भेट नाही घरच्या बायकोशिवाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव बालाजी शेखर शिंदे. माझं मूळ गाव धाराशिव. गाव सोडलं आहे. आता शेगावला 15 वर्षापासून शेगावमध्ये राहतो. आणि आमच्या फक्त बहुरूपांना ही आमची पूर्वीची परंपरा जी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून बरेचजी नायकासोबत गुप्तर आमचा समाज होता. स्वराज्यासाठी आम्ही काम करायचो. पहिले राम, लक्ष्मण, हनुमान हर एक प्रकारची पूर्वी आमचे संघ होते. आम्ही स्वराज्यासाठी पूर्वी काम करत होतो. हा समाज आमचा आज महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आमचा समाज आहे. तर या समाजासाठी सरकारने दखल घ्यावी. प्रत्येक समाजाला जिथं समाज राहतो 2-2 गुंठ जागा द्यावा. आणि त्यांची मुलं शिकली पाहिजे, कुठे कुठे लागली पाहिजे. या संदर्भात थोडीशी मदत करावी ही आमची अपेक्षा आहे सरकारला. ओके, बोला. शासनाने आमच्या लहान मुलांना सूचना म्हणजे शिष्यवृत्ती, शिक्षणावर सुविधा वगैरे करून द्याव्यात. आणि जे आमच्या मागण्या वगैरे आहेत, भटकं विमुक्त समाजाची जी सवलत आहे त्या आमच्या गोरगरिबाला, भटकं विमुक्त समाजाला ही सरकार शासनाने द्याव्या. ही आम्ही फक्त एवढी विनंती त्यांना करतो मनापासून.